ब्रेकिंग न्यूज आपण दुपारच्या बातम्यांची सुरुवात करणार आहोत। हक्कभंग नोटिशीला संजय राऊतांकडून केराची टोपली दाखवली गेल्याचं समजतंय। विधिमंडळ हे चोरमंडळ असल्याचं वक्तव्य राऊतांनी केलेलं होतं। विधिमंडळानं 48 तासात लेखी म्हणणं मांडण्याची नोटीस राऊतांना बजावलेली होती। संजय राऊतांकडून कोणतंही लेखी उत्तर सादर करण्यात आलेलं नाही अशी माहिती सूत्रांकडून मिळतेय। शुक्रवारी सायंकाळी राऊत यांची खुलासा सादर करण्याची मुदत संपलेली आहे। विधिमंडळाच्या राऊतांवरच्या पुढच्या कार्यवाहीकडे आता लक्ष लागून राहिलेलं आहे। विधिमंडळाकडून स्मरणपत्र पाठवण्याची शक्यता असल्याची देखील माहिती आता सूत्रांकडून मिळतेय। आताच्या घडीची सर्वात मोठी महत्त्वाची बातमी आपण पाहतो आहोत। याच संदर्भातली प्रतिक्रिया आता आपण जाणून घेणार आहोत। भाजपचे नेते आमदार राम कदम आहेत आपल्या सोबत सध्या। कदम साहेब, आपलं स्वागत न्यूज 18 लोकमत मध्ये। अद्याप राऊतांनी लेखी उत्तर नोटिशीला दिलेलं नाही असं समजतंय, आपली पहिली प्रतिक्रिया। जेव्हा विधानमंडळाच्या हक्कभंग प्रस्ताव समितीने जेव्हा त्यांना या संदर्भात आपलं लेखी म्हणणं जे काय आहे ते नोंद करा म्हणून सांगितलं, तर लोकशाहीला मानणाऱ्या माननीय खासदार साहेबांनी त्याचं लेखी उत्तर देणं अपेक्षित होतं। आता लेखी उत्तर न देण्याचं काय कारण? नेमकं तुम्ही जे काही शब्दप्रयोग वापरले त्या वापरण्याच्या पाठीमागचं काय कारण, हे सगळं त्या लेखी उत्तरात अपेक्षित होतं। पण लोकशाहीपेक्षा आपण मोठे आहोत असं कदाचित श्रीमान उद्धव गटाच्या नेत्यांचं त्याच्या पक्षाचं मत असावं। त्याच्यामुळे जी सर्वोच्च महाराष्ट्रातलं जे सार्वभौम सभागृह आहे त्या सभागृहानं पाठवलेल्या नोटिसीला त्यांनी दुर्लक्षित केलंय। पण ते कायदे मंडळ आहे, कायदे मंडळाचे अधिकार मोठे आहेत आणि कायदे मंडळासमोर मग कोणी छोटा मोठा तिथे पाहिलं जात नाही। ते कायद्यानं काम चालतं, नियमानं काम चालतं, ज्या संसदीय परंपरा आहेत त्या पद्धतीने काम चालतं। तर या संदर्भात संपूर्ण समिती आहे, ती समिती योग्य तो निर्णय घेईल। पण लोकशाहीचे संकेत आणि संविधानानं घालून दिलेले नियम जर स्वतः राज्यसभेचे खासदार जर पाळत नसतील तर ते काही योग्य नाही। लोकशाहीचा सन्मान आपण सगळ्यांनीच केला पाहिजे। बरं, कदम साहेब खूप खूप धन्यवाद। आपण न्यूज 18 लोकमतशी बोललात, प्रतिक्रिया दिली त्याबद्दल। याच संदर्भातली माहिती आपण जाणून घेणार आहोत। तुषार रुपनवर आपला प्रतिनिधी देखील आपल्या सोबत आहे सध्या। तुषार, नोटिशीला उत्तर देण्याची मुदत शुक्रवारी सायंकाळीच संपली, मात्र कोणतंही लेखी उत्तर राऊतांनी दिलेलं नाहीये। आता समिती स्मरणपत्र पाठवणार आहे का, काय नेमकी त्याबद्दलची माहिती? आपण जर पाहिलं असेल तर संजय राऊत यांनी विधिमंडळाला चोर मंडळ म्हणलं। हे प्रकरण संजय राऊत यांच्या अंगाशी आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। मात्र संजय राऊत यांनी विधिमंडळाने त्यांना पाठवलेल्या पत्राला अद्याप तरी लेखी उत्तर दिलेलं नाहीये। संजय राऊतांनी अक्षरशः विधिमंडळाच्या नोटिसीला केराची टोपली दाखवल्याचं पाहायला मिळतंय। मात्र विधिमंडळाची आता 9 तारखेला 4 वाजता हक्कभंग समितीची बैठक होणार आहे आणि ही हक्कभंग समितीची बैठक नेमकं संजय राऊतांवरती यापुढे नेमकी काय कार्यवाही करायची या संदर्भातली भूमिका स्पष्ट करताना पाहायला मिळणार आहे। जी विधिमंडळाची प्रोसिजर चालते त्यानुसार एखादे कोणताही हक्कभंग असतो त्या संदर्भात हक्कभंग ज्या व्यक्तीवर आणला जातो त्या व्यक्तीला या ठिकाणी नोटीस पाठवली जाते। त्या व्यक्तीचं नोटीसला उत्तर दिल्यानंतर त्या संदर्भातल्या सुनावणी होतात। मात्र संजय राऊतांनी या संदर्भातलं कोणतंही उत्तर न दिल्यामुळे या ठिकाणी संजय राऊतांनी एक प्रकारे विधिमंडळाच्या या ठिकाणी प्रश्नाला या ठिकाणी केराची टोपली दाखवलेली आहे। त्यामुळे आता 9 तारखेला हक्कभंग समितीची 4 वाजता जी बैठक होईल त्या हक्क समितीच्या बैठकीमध्ये संजय राऊत यांच्यावरती नेमकी पुढची काय कार्यवाही करायची या संदर्भात निर्णय घेतला जाऊ शकतो। बरं तुषार, धन्यवाद, सविस्तर माहिती दिली त्याबद्दल। देशातील सगळ्या यंत्रणांचं स्वातंत्र्य धोक्यात आलं असून तालिबानी सरकार राज्य करतंय अशी टीका संजय राऊतांनी केली आहे। विरोधात बोलणाऱ्यांवर सूडबुद्धीनं केंद्राच्या आदेशानं कारवाया केल्या जात असल्याचा आरोप देखील त्यांनी केला। तसंच उद्धव ठाकरेंवर टीका करणाऱ्या शिंदेंना भाजप स्क्रिप्ट लिहून देतंय असा टोला देखील त्यांनी लगावलाय। जिस तरह से ईडी और सीबीआई के माध्यम से अपने राजकीय विरोधियों को टेरराइज किया जा रहा है, ये कोई डेमोक्रेसी या लोकतंत्र नहीं है, ये तानाशाही है, तानाशाही से भी बढ़कर है। इस तरह से तालिबान और अलकायदा जैसे लोग हाथ में हथियार उठाते हैं अपने विरोधियों को ख़त्म करने के लिए।
ये सरकार ने ईडी और सीबीआई जैसे हथियार अपने विरोधियों को खिलाफ यूज करने का एक बीड़ा उठाया है। राहुल गांधी जी ने ये बात कैम्ब्रिज में कही है और मैं उनसे सहमत हूँ। और इस देश के सभी लोकतंत्र के रखवाले, लोकतंत्र के चौकीदार, उनके जो भूमिका है उनसे सहमत है हम। इस देश का लोकतंत्र खतरे से भी ऊपर गया है। या सगळ्या संदर्भामध्ये बावनकुळे यांनी नेमकं काय म्हटलंय ते देखील पाहूया। कोण आहे महाराष्ट्राला कळतं। 2.5 वर्ष महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळात सत्तेचा किती दुरुपयोग झाला आणि तालिबानी स्वतः तालिबानीसारख्या वागल्या आणि त्यामुळे त्यांना जे जसे वागले आहे म्हणून त्याला तसं दिसतं आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची नवीन घटना बनवण्याचं काम सुरू झाल्याचं समजतंय। नवीन घटना बनवण्यासाठी ठाकरे गटाकडून एका लीगल फर्मची नेमणूक झालेली आहे। शिवसेना हा मूळ पक्ष ताब्यातून गेल्यानंतर नव्या पक्षाची घटना तयार करण्याच्या कामाला ठाकरे गट आता लागल्याचं समजतंय। जुन्या शिवसेनेच्या घटनेचाच अधिकतर गाभा नव्या पक्षाच्या घटनेमध्ये देखील असणार आहे। उद्धव ठाकरे यांचं पक्षप्रमुखपद नव्या पक्षातही कायम राहणार असून उद्धव ठाकरेंकडेच पक्षाचे सर्वाधिकार राहतील अशी रचना या नव्या घटनेमध्ये राहणार असल्याची माहिती सूत्रांकडून न्यूज 18 लोकमतला मिळालेली आहे। अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत। उदय जाधव आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। उदय, अत्यंत ही महत्त्वाची घडामोड म्हणावी लागेल, काय सांगता येईल याबद्दल? शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आता नवीन घटना जी आहे ते तयार करण्याचं काम सुरू केलेलं आहे। निवडणूक आयोग जेव्हा या पक्षाला नवीन ओळख जे असणारं नाव किंवा निवडणूक चिन्ह देईल त्यावेळेला आपली घटनाची तयार असली पाहिजे, त्या दृष्टिकोनातून काम जे आहे ते सुरू करण्यात आलेलं आहे। कुठलीही उशीर किंवा गोंधळ होता कामा नये या दृष्टिकोनातून ही पूर्व तयारी जी आहे ती म्हणता येईल आपल्याला आणि त्या दृष्टिकोनातून काम सुरू झाल्याचं सांगण्यात आलेलं आहे। आणि या नवीन पक्षामध्ये देखील शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हेच अंतिम आणि मोठे नेते असतील। बर उदय, धन्यवाद। सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल। मूळ पक्ष ताब्यातनं गेल्यानंतर सुद्धा आता नवी घटना पक्षाची बनवण्याचं काम सुरू असल्याचं समजतं आहे। पुढची महत्त्वाची बातमी बघूया। 50 खोके काय 100 खोके आले तरी माझ्या खुर्चीसमोर ते मला ठेंगणे वाटणार, पक्षासोबत बेईमानी करणं माझ्या रक्तात नाही असं वक्तव्य परभणीचे खासदार संजय जाधव यांनी केलंय। नांदेडमध्ये आयोजित शिवगर्जना कार्यक्रमामध्ये ते बोलत होते। खासदार संजय जाधव हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या संपर्कात आहेत अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे आणि त्यावर त्यांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे। 50 खोके काय 100 खोके जरी आले तरी हे माझ्या ह्या उंची समोर ते मला खूप ठेंगणे वाटतात। ज्या दिवशी आम्ही पक्षाशी विद्रोह करू, ज्या दिवशी आम्ही पक्षाची बेईमानी करू, त्या दिवशी आमच्या रक्तात दोष असं गृहीत करा, हे आपल्याला अभिमानाने सांगतो। उद्धव ठाकरेंनी खेडमध्ये घेतलेल्या सभेला रामदास कदमांनी प्रत्युत्तर दिलंय। कितीही सभा घेतल्या तरी योगेश कदमच जिंकणार असा ठाम विश्वास रामदास कदमांनी व्यक्त केलाय। तसंच जर आज बाळासाहेब असते तर राष्ट्रवादी आणि काँग्रेस सोबत येऊन तुम्ही मुख्यमंत्री झालाच नसतात असं म्हणत देखील त्यांनी चांगलंच सुनावलंय। केशवराव भोसलेंचा ड्रायव्हर होता। उद्धवजी, जर का तुम्ही मी केशव भोसलेंचा ड्रायव्हर होता हे जर का तुम्ही सिद्ध करून दिलं तर तुमच्या घरी मी भांडी घासेन, नाहीतर उद्धवजी तुम्ही माझ्या घरी भांडी घासायला याल। आपण कुणाचं ऐकतोय, काय बोलतोय? अगं मी वाघाचा का जगलोय, कोणाचं ड्रायव्हर म्हणून कधी नोकरी केलेली नाही। तुम्ही बाळासाहेबांचे चिरंजीव आहेत, आम्हाला काय म्हणायचं नाही। शिवसेना प्रमुख आमचं दैवत आहे, आपण त्यांचे चिरंजीव आहात। पण उद्धवजी, एक गोष्ट मला आपण सांगा, शिवसेना प्रमुख जिवंत असते तर सोनिया गांधी आणि राष्ट्रवादी सोबत जाऊन तुम्हाला मुख्यमंत्री होऊ दिलं असतं का? याचं उत्तर पहिल्यांदा तुम्हाला द्यायला लागेल। पण मुख्यमंत्री बनण्यासाठी शिवसेना प्रमुखांच्या तुमच्या वडिलांच्या विचाराची बेईमानी तुम्ही केली, गद्दार तुम्ही आहात। संघर्ष आम्ही केलाय, केसेस आम्ही घेतल्यात, जेल आम्ही भोगलाय। तुम्ही काय केलं? काल तुम्ही एक शब्द बोलून गेलात,
मिंद्यांचं मी जीभ हसवून टाकीन. तुमच्यात कुवत आहे काय ती जीभ हसवायची? रामदास कदम हे केशवराव भोसले यांच्या गाडीवर ड्रायव्हर होते. त्यांनी उद्धव ठाकरेंवर केलेले आरोप हे हास्यास्पद असल्याची टीका उद्धव ठाकरे गटातले नेते संजय कदम यांनी केलेली आहे. रामदास कदम आज सांगत आहे की मी केशवराव भोसलेचा ड्रायव्हर होतो हे सिद्ध करावं. अखंड तालुक्याला माहिती आहे, अखंड आमच्या मतदारसंघातल्या लोकांना माहिती आहे. रामदास कदम हा 1985 साली केशवराव भोसलेंची गाडी घेऊन त्याच्यावर मी ड्रायव्हर आहे म्हणून सांगत होतो. आम्ही त्याच्याबरोबर सोबत होतो 1985ला. नंदू कदमच्या गाडीवरती दारू विकायला बोरिवलीला काजू पडायला होता. आम्ही सांगितलं पाहिजे काय ओळख होती तुझी? तू दारूचे फुगे नव्हते विकत तिथं त्या सागाच्या कांदिवली बोरिवलीच्या परिसरात लोकांना सांगायचं. स्वतःच्या गावातल्या गाड्या आल्या, स्वतःच्या गावात त्याचे बॅनर लावायला गेला तर कोण? स्वतःच्या रामदास कदमाच्या गावात बॅनर लागले, स्वतःच्या गावातले त्याचे स्वतःचा भाऊ सदानंद कदम हा विरोधात त्याच्या हॉटेलच्या व्यवसायात त्याच्यामध्ये विरोधात त्याला गेला. परंतु आता स्वतः दुसरा भाऊ पण शिवाजी कदम पण होते, त्यांची मिसेस त्याच्यामध्ये होती. स्वतःच्या घरातली माणसं सख्खे भाव रामदास कदम ज्यामध्ये त्या मिरवणुकीत पण सामील झाले होते उद्धव ठाकरे साहेबांच्या मिरवणुकीत. आणि उद्धव साहेबांच्या स्टेजवरती सभेमध्ये रामदास कदमाच्या घरातली सगळी कुटुंबातली लोक होती. काय ओळखत नाही वाटतं, भावाची विसर पडला वाटतं. आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंवर ट्विटरच्या माध्यमातून टीका केली आहे. मोदींचा फोटो लावून ज्यांनी महाराष्ट्रात मतं मिळवली आणि नंतर गद्दारी केली तेच आज आम्हाला मोदींच्या फोटोवरून आव्हान देत आहेत असं शेलार म्हणतायत. तर कोकणात चिमगा असल्यानं जनता फारसं गांभीर्यानं घेणार नाही. कालच्या सभेतील सोंगांनी आणि बोंबा मारायच्या कार्यक्रमानं मनोरंजन झालं असं शेलार म्हणतायत. खेडमधल्या सभेवर शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी टीका केली आहे. उद्धव ठाकरे फक्त सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करत असून पवारांच्या मागे ते फरफटत चालल्याचा आरोपही त्यांनी केला. अजित पवार जेव्हा कोकणचा निधी पळवत होते तेव्हा का तुम्ही गप्प होतात असा सवालही त्यांनी केला. राज ठाकरे कोकणात आले तर दुप्पट गर्दी होईल. नारायण राणेंचा पराभव करायला गेला तेव्हा तुमच्या उमेदवारांची डिपॉझिट जप्त झाली असा टोलाही त्यांनी लगावला. मंत्रीपद वाचवताना जे बाळासाहेबांनी त्यांच्यासाठी केलेलं होतं आज सगळ्यात विसरत नाही. तुम्ही मात्र एका मिनिटामध्ये सगळं विसरता आणि सत्तेपोटी आपल्या जे खऱ्या अर्थाने अनेक वर्ष ज्यांनी दुश्मनी केली, अनेक वर्ष ज्यांनी शिवसेना फोडली त्यांच्या बरोबर तुम्ही जाता. याच्यासारखं वाईट दुसरं काहीच नाही. कृपया लोकांना खोटं सांगू नका. ही भाषा बाळासाहेब सुद्धा बोलायचे, परंतु अशा भाषेत बोलत नव्हते. माझ्याकडून कोण गेला म्हणून त्याला कोल्हे लांडगे म्हणत नव्हते. तुम्हाला शेवटपर्यंत मुख्यमंत्री राहा म्हणून सांगितलं. तुम्हाला एवढा कॉन्फिडन्स होता पवार साहेबांच्या मध्ये आणि राहुल गांधीमध्ये की तुम्हाला वाटत होतं की त्या पदावरून मला कोण काढूच शकत नाही. आणि त्याच्यामुळे भाजपने खरं तर तुम्हाला जवळ घेण्याचा प्रयत्न केला. स्वतः मोदी साहेब अत्यंत प्रेमाने तुमच्याशी बोलले. तुम्ही मोदी साहेबांची खोटं बोलून त्यांना फसवलं एवढ्या मोठ्या माणसाला. कसबा पोटनिवडणुकीतल्या विजयानंतर रवींद्र धंगेकरांनी शरद पवारांची भेट घेतली आहे. शरद पवारांच्या पुण्यातल्या निवासस्थानी ही भेट झाली. यावेळेला कसबा निवडणूक चुरशीची होती. भाजपनं तुल्यबळ उमेदवार दिला. धंगेकरांबद्दल मला स्वतःला खात्री नव्हती असं पवार म्हणाले. तर महाविकास आघाडीची एकजूट भाजपला भारी पडली आहे, त्यामुळे आगामी निवडणुका आम्ही एकत्रित लढू असंही पवार म्हणाले. त्या व्यक्तीला लोकांनी निवडून दिलं. ती व्यक्ती वर्षोवर्ष सामान्य लोकांच्या कशाची अपेक्षा न करता काम करणारी होती. एक गोष्ट माझ्या लक्षात आणून दिलेली लोकांनी की हा उमेदवार असा आहे, हा कधी 4 साठीच बसत नाही, हा 2 साठीवरच आहे. आणि हा 2 साठीवरच आहे, त्यामुळे 2 पाय असलेले जे मतदार आहेत ते सगळ्यांचे लक्ष याच्याकडे आहे आणि त्याचा लाभ नक्की होईल. हे जे ऐकायला मिळालं ते 100% खरं ठरलं. माझा एक प्रयत्न राहणार आहे की उद्या विधानसभा आणि लोकसभा या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या लोकांना एकत्रित ठेवणं आणि एकत्रित निर्णय घेणं आणि एकत्रित या निवडणुकीला सामोरं जाणं याची काळजी घेतली जाईल. आणि मी आता महाराष्ट्रात बघतोय की लोकांना बदल हवा आहे. कसबा निवडणुकीमध्ये
धनगेकरांचा विजय आहे, महाविकास आघाडीचा विजय नाही आहे. सुप्त एक सहानुभूती धनगेकरच्या बाजूने होती आणि आम्हाला अपेक्षित मतदान मिळालं आहे. जे मुक्ताताईला मिळालं, जेवढं बापट साहेबाला मिळालं तेवढंच रासनेला मिळालं आहे. आता थोडी त्या ठिकाणी जी त्यांच्याकडे वाढ झाली ते केवळ उमेदवारामुळे झाली आहे. त्यामुळे त्यांना कसब्याचा प्रयोग महाराष्ट्रभर करायचा थांबवलं कोणी आहे? यानंतरची बातमी जालन्यातली आहे. जालन्यातल्या जनऔषधी दिवस कार्यक्रमाच्या वेळेला महिला औषध अधिकाऱ्यांना केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंनी चांगलंच छापलंय. या कार्यक्रमाला 28 पैकी फक्त 7 ते 8 जनऔषध केंद्रवालेच हजर होते. त्यामुळे संतप्त झालेल्या दानवेंनी सरकारी योजनांचा फज्जा उडवणारे तुम्हीच आहात का असं म्हणत चांगलंच फटकारलं. बॅनर नाही, काय नाही. हा, सरकारच्या योजनेचा सगळा फज्जा उडवणारे तुम्ही लोक. माझं म्हणणं आहे, जर 28 दुकानं आहे, तुमचं पोस्ट काय आहे? ड्रग इन्स्पेक्टर सर. ड्रग इन्स्पेक्टर. काय केलंय तुम्ही ड्रग इन्स्पेक्टरना? 28 लोकांशी संपर्क साधून हजर राहा, नाही तर उद्या दुकानं बंद होतील. सगळ्यांना पर्सनली निरोप दिले सर. जा दुकानावर त्यांच्या. ड्रग इन्स्पेक्टर म्हणते का ते दारू बंद कर, व्हिडिओ बंद कर, हर गोष्ट कॅसेट केली पाहिजे. सध्या छत्रपती संभाजीनगरमध्ये नामांतराचा वाद सुरूच आहे. असं असताना एक मोठी बातमी समोर आलेली आहे. आमदार प्रदीप जयस्वाल यांनी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये असलेल्या औरंगजेबाची कबर काढून टाकण्याची मागणी केली आहे. नामांतराच्या वादानंतर आता औरंगजेबाच्या कबरीचा वाद पेटण्याची शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या खुलताबाद इथं औरंगजेबाची कबर आहे. याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे लेखी मागणी करणार असल्याचं जयस्वाल यांनी म्हटलंय. मी तर विनंती करणार आहे आता केंद्र सरकारला की खुलताबादमध्ये जी कबर आहे ती कबर सुद्धा तिथून काढून टाकावी. ही सुद्धा मी या ठिकाणी पंतप्रधानांना लेटर पाठवून सांगणार आहे. कारण कुठल्या जाती धर्माच्या या विरोधात नाही. परत आम्ही आमच्या जातीवर आलो, कधी आम्ही आमच्या याच्यावर आलो तर मग सांगायला नको. शहरात काही झालं तर आमची जबाबदारी ती राहणार नाही. आम्हाला काय करायचं आम्ही आमच्या पद्धतीने बघून घेऊ. म्हणून आम्हाला प्रशासनाला विनंती आहे की त्यांनी या बाबतीत आम्ही जे बोललो तर त्याची गंभीर दखल घ्यावी अशी त्यांना नम्रतेची या ठिकाणी विनंती करतो. महाराष्ट्र कर्नाटक सीमावादाचा प्रश्न अनेक दशकांपासून रखडलाय. बेळगाव, कारवार, निपाणीसह मराठी भाषिक भाग महाराष्ट्राला जोडावा यासाठी सीमावासियांचा लढा सुरू आहे. मात्र सीमावासियांच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम लातूरचे काँग्रेसचे आमदार धीरज देशमुख यांनी केलंय. बेळगावातून धीरज देशमुखांनी जय बेळगाव जय कर्नाटक अशी घोषणा दिल्यानं सीमावासियांमध्ये नाराजी पसरली आहे. बेळगावातल्या राजहंसगड इथं रविवारी छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं. या कार्यक्रमाला धीरज देशमुख उपस्थित होते. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बेळगाव जय कर्नाटक, जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बेळगाव जय कर्नाटक, जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बेळगाव जय कर्नाटक, जय हिंद. धीरज देशमुखांच्या या नाऱ्यावर शिवसेनेचे नेते संजय राऊतांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्रात येण्यासाठी लढा देणाऱ्या सीमा बांधवांच्या भावनांचा आदर केला पाहिजे असं मत त्यांनी व्यक्त केलं. बेळगावच्या जनतेच्या भावना या महाराष्ट्रानं सतत समजून घेतल्या पाहिजेत. एकतर बेळगावात जाऊन कोणाला जय महाराष्ट्र म्हणायला काही अडचणी असतील तर त्यांनी त्या भागात जाऊ नये. बेळगाव सह सीमा भाग हा आपण महाराष्ट्राचा मानतो. तिथली जनता ही महाराष्ट्रात येण्यासाठी अखंड लढते आहे. अशा वेळेला त्यांच्या भावनांचा आपण आदर करायला हवा. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. बीडच्या परळी शहरात आज होळी साजरी करताना लहान मुलांनी रंगामधून अंगावर 50 खोके एकदम ओके रेखाटलं. तसंच अशा घोषणा देत होळी सण साजरा केला. त्यामुळे यावर्षी होळीचा अनोखा ट्रेंड ग्रामीण भागात व्हायरल होतोय. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकरांनी राज्यातल्या बोर्डाच्या परीक्षा कॉपीमुक्त करण्याकडे भर दिल्याचं स्पष्ट केलंय. तसंच कॉपी प्रकरणी दोषी असणाऱ्यांवर कारवाई करण्याचाही इशारा त्यांनी दिलाय.
कॉपीमुक्त महाराष्ट्र अभियानाला 90% जास्त यश आलेलं असून पुढच्या वर्षी यापेक्षाही कडक अभियान राबवलं जाईल असं केसरकर म्हणाले। मुलांनी अभ्यास करूनच पास झालं पाहिजे हा आमचा कटाक्ष आहे असं सांगतानाच पेपर फुटल्याची आवई उठवली गेल्याचंही केसरकर म्हणाले। कॉपीमुक्त महाराष्ट्राचं अभियान पहिल्यांदाच राबवलं जात आहे। 90% जास्त त्याला यश आलेलं आहे, परंतु याच्यापेक्षा सुद्धा पुढच्या वर्षी अधिक कडक अभियान राबवलं जाईल आणि महाराष्ट्राची मुलं हे उद्याचं भवितव्य आहे, त्यांनी अभ्यास केला पाहिजे आणि पास झालं पाहिजे हा आमचा कटाक्ष आहे। एकीकडे शालेय शिक्षण मंत्री कॉपीमुक्त परीक्षा अभियानाचं गुणगान गात असताना छत्रपती संभाजीनगरच्या एका परीक्षा केंद्रावर पालक आणि शिक्षकांमध्ये कॉपी पुरवण्यावरनं वाद झालाय। काही पालकांना आत सोडलं मग आम्हाला का नाही सोडलं असा सवाल करत पालकांनी परीक्षा केंद्रावर अक्षरशः राडा केला। गंगापूर जिल्हा परिषदेच्या शाळेतली ही घटना आहे। यामुळे उघडपणे कॉपी सुरू असल्याचं पुन्हा एकदा समोर आलेलं आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये कॉपी देण्यावरनं परीक्षा केंद्रावर पालक आणि शिक्षकांमध्ये वाद झाल्याची बातमी न्यूज 18 लोकमतनं दाखवली। मात्र जिल्हा परिषद शाळेनं यावर स्पष्टीकरण देत पालकाला सेंटरमध्ये येऊ दिलं नाही म्हणून राग अनावर झाल्याचं म्हटलेलं आहे। आमच्या परीक्षा केंद्रावर कोणत्याही प्रकारची कॉपी सुरू नसून सुरळीतपणे परीक्षा सुरू असल्याचं शाळा प्रशासनाकडून स्पष्टीकरण देण्यात आलेलं आहे। विद्यार्थ्यांनाच फक्त मध्ये पाठवा केंद्रामध्ये, दुसऱ्या विद्यार्थ्याच्या व्यतिरिक्त पालकांनी मध्ये येऊ नये। परंतु पालक म्हणा की आम्हाला नंबर दाखवायचे मुलांना थोडा आत येण्याचा प्रयत्न करत होते। त्यांना आम्ही स्पष्ट सांगितलं की तुम्ही काही मध्ये येऊ नका, आम्ही विद्यार्थ्यांना नंबर दाखवू, विद्यार्थ्यांना सगळं सहकार्य आम्ही करत आहोत। परंतु पालकांचा आतमध्ये येण्याचा प्रयत्न चालू होता। बाकी गोंधळ वगैरे काही असं काही मोठ्या प्रमाणात झाला नाही, तर थोडीशी बाचाबाची आणि शाब्दिक बाचाबाची झालेली। पुण्यासाठी पीएमपीएल बस गाड्या पुरवणाऱ्या कंत्राटदारांचा आज संप आहे आणि अचानक पुकारलेल्या या संपामुळे नागरिकांचे हाल होत आहेत। 3 महिन्यांपासूनचं बिल थकल्यामुळे कंत्राटदारांनी संप पुकारलाय। अचानक पुकारलेल्या या संपामुळे शहरात पीएमपीएमएल गाड्यांची संख्या अचानक कमी झाल्याचं पाहायला मिळालं। आता आपण स्वारगेट बस स्थानकावर काका तुम्हाला कुठं जायचं काय होतं? मला वडकीला जायचंय अत्यंत काम आहे माझं, माल घेऊन चाललोय, रिक्षा परवडत नाही मला, 300 रुपये 250 रुपये वडकीला म्हणायला लागले, मी जाणार कसं आता? बस मिळत नाही। काय सांगितलं तुम्हाला यांनी? ते म्हटले बस बंद आहे, संप चालू आहे आणि 2च बस चालू आहेत फक्त सासवड। एरवी किती होत्या? एरवी 8-10 बस असतात। बघा एवढा फटका बसलेला आहे। काका तुम्हाला कर जायचं वड़किला आपको क्या जाना? हड़प सर यानी हड़प सर का 1 घंटा हो गया, बस ही नहीं आया। 1 घंटा हो गया, बस ही नहीं आया। 1 घंटा हो गया बस नहीं। जो काम के लिए जा रहे हो काम लेट हो रहा है। रिक्षा वाले किती घेते? रिक्षा वाले 50 रुपये घेते आणि बसचं तिकीट किती? बसचे 20 रुपये। दवाखान्यात जायचं आणि आता मला ड्रेसिंग करायची, येणार तर उबेडी माझी आता आणि काहीच सुविधा नाही, दुसरं पण सुविधा नाही केली। मी पास काढलाय मी, पैसे मागते 40-50 मागते, पैसे कुठून आणणार? आता आम्ही पीजी करता का कशी आणणार एवढे पैसे? तुम्ही एसटी मागू शकता ना, तुम्ही एसटी आम्हाला सोडू शकता ना, एसटी आहे ना। लाल बस सोडा म्हणा, लाल बस तरी सोडा ना। हे प्रवाशांच्या मी काहीच बोलत नाही। समोर रिक्षावाले त्यांनी त्यांचा व्यवसाय सुरू केलेला आहे कारण बस बंदलाय म्हणून। मग होतंय काय, हे ठेकेदार आणि पीएमपीच्या भांडणामध्ये, वादामध्ये, थकबाकीच्या वादामध्ये हाल होतात सामान्य प्रवाशांचे। म्हणून तात्काळ पालिका आयुक्तांनी याच्याकडे लक्ष द्यावं आणि हा विषय मिटवावा, नाहीतर नागरिकांचा संताप आणखीन वाढेल। व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमसह चंद्रकांत पुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे। खासगी बस कंत्राटदाराची थकीत बिलं अदा करण्यासाठी आम्ही दोन्ही पालिकांकडे अतिरिक्त निधीची मागणी केली असून लवकरच हा संप मिटेल असा दावा पीएमपीचे व्यवस्थापकीय संचालक ओमप्रकाश बकोरिया यांनी केलाय। तसंच प्रवाशांचे हाल होणार नाहीत यासाठी जुन्या पीएमपी बसेसही रस्त्यावर उतरवल्याचं बकोरिया यांनी म्हटलेलं आहे। सर आपण काय काय नियोजन केलं कसं? सध्या सोमवारच्या दिवशी प्रत्येक सोमवारी आमच्या जो एकूण बसची संख्या जो रोडवर असतात ते जवळपास 1700 ते 1750 असतात। तो आजची घडीमध्ये जवळपास 958 बसेस रस्त्यावर आहे
आणि त्याच्यामध्ये आम्ही मुलांच्या या नागरिकांच्या कुठली प्रकारच्या गैरसोयी होऊ नये यासाठी आम्ही प्रत्येक रूट कव्हर केलेले आहे आणि फ्रिक्वेन्सी काही रूटमध्ये कमी झालेली आहे, पण लोकांना त्रास होणार नाही याची दक्षता PMPMLने घेतलेली आहे. आणि नक्कीच आहे की जो अवेलेबल आमच्याकडे बसेस आहे त्यामध्ये कुठली प्रकारच्या गैरसोयी होणार नाही याची दक्षता PMPMLने घेतलेली आहे. आज 12वीच्या परीक्षा आहेत पेपर, मुलांना काही फटके बसले नाही, असं नाही होणार आहे, काय की प्रत्येक रूटमध्ये आम्ही कव्हर केलेले आहे आणि ज्या रूटमध्ये स्कूल्स आहे या मेन रूट आहे त्यामध्ये गैरसोयी होणार नाही. तर तुम्ही जे काही आपल्या PMPच्या जुन्या बसेस रस्त्यावर काढल्यात सगळं ओव्हरकम करण्यासाठी हा प्रॉब्लेम, तर काही बसेस रस्त्यातच बंद पडल्याची काही तक्रारी येतात, तर त्याला कसं नियोजन? त्याच्यामध्ये काही बसेस आम्ही रिझर्व ठेवलेले आहे जेणेकरून कुठली प्रकारचे अगर ब्रेकडाऊन झाले असेल तर ते ब्रेकडाऊनमध्ये आपल्याला कव्हर करता येईल. वारंवार जर असं प्रवाशांना वेठी धरलं गेलं तर मग रिक्षावाले लुटतात, तुम्हाला सगळं माहिती आहे, एकूण सगळी सिस्टीमच कोलमडून जाते PMPची. तर नाही, यासाठी काय आहे की PMPLने जो जो अर्निंग रूट्स आहे तो फ्रिक्वेन्सी कमी केलेले आहे, त्याचबरोबर जो लेट नाईट किंवा अर्ली मॉर्निंगचे जो रूट्स फ्रिक्वेन्सी होतो ते कमी केलेले आहे आणि मॅक्झिमम बसेस आम्ही जो पीक आवर आहे संध्याकाळी आणि सकाळी ह्यामध्ये ठेवलेले आहे जेणेकरून लोकांना त्रास होणार नाही आहे. काही बसेस आम्ही ब्रोकन केलेले आहे, ब्रोकन इन द सेन्स की पीक आवरमध्ये चालणार आहे, तसेच जनरल शिफ्ट केलेले आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमसह चंद्रांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे. यानंतर पावसासंदर्भातल्या बातम्या बघूया. हवामान विभागानं अलर्ट दिल्यानंतर राज्यातल्या अनेक भागांमध्ये अवकाळी पावसानं हजेरी लावलेली होती. नाशिक आणि मनमाडच्या बहुतांश भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस बरसला. शहरासह ग्रामीण भागात अवकाळी पाऊस बरसल्यामुळे पिकांचं मोठं नुकसान होण्याची भीती व्यक्त होतीये. नाशकातल्या त्र्यंबकेश्वरसह इगतपुरी आणि घोटी परिसरातही मुसळधार पाऊस झाला. अचानक आलेल्या पावसामुळे काढणीला आलेला गहू आणि द्राक्ष पीक धोक्यात आलेलं आहे, तर विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसानं मनमाड शहर आणि परिसराला चांगलं झोडपून काढलं. या पावसामुळे गहू, कांदा आणि हरभरा पिकाला मोठा फटका बसलाय. पालघर, डहाणू, तलासरी, वाडा, विक्रमगड आणि कुडूस या भागातील बागायतदार शेतकऱ्यांचं या अवकाळी पावसामुळे मोठं नुकसान झालंय. आंबा, काजू, मिरचीसह जिल्ह्यातल्या हजारो हेक्टरवरील पिकं आडवी झालेली आहेत, तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या कन्नड, सिल्लोड, गंगापूर, फुलंब्री आणि खुलताबाद अशा बहुतांश तालुक्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसानं दमदार हजेरी लावली. पावसामुळे सोंगणीला आलेल्या हरभरा, गहू आणि मका या पिकांचं मोठं नुकसान झालंय. बुलढाण्यामध्ये मध्यरात्री अनेक ठिकाणी दमदार पावसानं हजेरी लावली आणि यावेळेला विजांच्या कडकडाटासह पाऊस बरसलेला होता. अनेक ठिकाणी विजा पडल्याच्याही घटना घडलेल्या आहेत. बुलढाण्यातल्या साखळी गावात वीज पडून तब्बल 16 मेंढ्यांचा दुर्दैवी मृत्यू झालाय. अवकाळी पावसामुळे बुलढाणा जिल्ह्यात शेतकऱ्यांना जोरदार तडाखा बसलाय. तब्बल 16 मेंढ्यांचा मृत्यू झाला असल्यानं या शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान झालंय. मनमाडसह नाशिक जिल्ह्यातल्या ग्रामीण भागात रविवारी रात्री अवकाळी पावसानं धुमाकूळ घातला. पावसाचा फटका खळ्यात मळ्यात काढून ठेवलेला आणि चाळीत साठवून ठेवलेल्या कांद्यालाही बसलाय. याशिवाय जनावरांसाठी साठवून ठेवण्यात आलेला चारा देखील भिजल्यामुळे आगामी काळात आता चारा टंचाई होण्याची शक्यता आहे, भीती आहे आणि व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांकडून खरेदी केलेला मका देखील भिजून खराब झालाय. एकीकडे शेतमालाला कवडीमोल दर मिळतोय, त्यातच शेतकरी मेटाकुटीला आलेला आहे, तर दुसरीकडे अवकाळी पावसाच्या रूपानं आलेल्या नैसर्गिक आपत्तीलाही आता शेतकऱ्याला तोंड द्यावं लागतंय. यानंतरची एक बातमी कोल्हापुरातली आहे. कोल्हापुरातल्या आदमापूर इथल्या बाळूमामा देवालय परिसरातनं 6 वर्षीय चिमुरड्याचं अपहरण झाल्याचा प्रकार समोर आला. आयुष नाईक नवरे असं या चिमुरड्याचं नाव आहे. अपहरणाची ही घटना जवळच्याच एका सीसीटीव्हीमध्ये चित्रित झाली आहे. आयुष त्याच्या आईसह बाळूमामांच्या दर्शनासाठी आलेला होता. यावेळेला मंदिरा शेजारच्या सभागृहातनं एक माणूस आणि एका महिलेनं आयुषला फूस लावून पळवून नेल्याचा आरोप त्याच्या आईनं केलाय. बांधकामाची धूळ आणि वाहनांच्या धुरानं मुंबईमध्ये दररोज प्रदूषण वाढ होऊन आणि श्वसनाचे आजार असलेल्या रुग्णांमध्ये वाढ होतीये. तशाच राज्याच्या प्रदूषण नियंत्रण मंडळानं गेल्या 7 वर्षात केवळ एका तक्रारीवर कारवाई केल्याची धक्कादायक माहिती अधिकारातनं उघड झाली आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मुंबई विभागानं ही माहिती RTI कार्यकर्ते जितेंद्र घाडगे यांच्या प्रश्नानंतर जाहीर केली आहे.
7 वर्षात फक्त एकाच केसमध्ये पोल्युशन बोर्डनी कारवाई केलेली आहे. आपण बघताय की एअर पोल्युशन खूप मोठा मुद्दा झालेला आहे. लोकांना आजार होत आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे ॲलर्जीज होत आहेत. आपल्याला दिसतंय की हा खूप गंभीर समस्या झालेली आहे. मुंबईचा नंबर दिल्लीपेक्षा पुढे गेलेला आहे प्रदूषणाच्या बाबतीत. आणि अशा परिस्थितीत MPCB कडून कोणतीच कारवाई झालेली नाही आहे. त्यांच्याच वेबसाईटवर 2007चा डेटा आहे, 2007चा, ज्यामध्ये त्यांनी 55 केसेसमध्ये कारवाई केलेली आहे आणि 46 केसेसमध्ये कन्व्हिक्शन पण मिळवलेलं आहे. म्हणजे तेव्हा कारवाई होत होती, पण मागच्या 7 वर्षात फक्त एकाच तक्रारीवर कारवाई झालेली आहे. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. यानंतरची बातमी वसईमधली आहे. वसईतल्या एका शिक्षकानं त्याच्या मुलाच्या दुसऱ्या वाढदिवसाला तब्बल 221 किलोंचा केक आणलाय. या मुलाच्या पहिल्या वाढदिवसाला त्याला मुंबईहून हेलिकॉप्टरमधनं आणण्यात आलेलं होतं. कारच्या प्रतिकृतीचा हा भव्य केक पाहण्यासाठी परिसरातल्या नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. अमिताभ बच्चन यांना अपघात झाल्याचा प्रकार समोर आलेला आहे. हैदराबादमध्ये शूटिंग दरम्यान अमिताभ बच्चन यांच्या बरगड्यांना दुखापत झालेली आहे. हैदराबादमध्ये प्रोजेक्ट के या चित्रपटातील एक ॲक्शन सीन शूट करत असताना अमिताभ बच्चन जखमी झाले. त्यांना तत्काळ हैदराबादमधल्या AIG रुग्णालयात नेण्यात आलं. तिथं केलेल्या स्कॅनमध्ये बिग बींच्या उजव्या बरगडीजवळचे स्नायू फाटल्याचं समोर आलेलं आहे. या दुर्घटनेनंतर तत्काळ शूटिंग रद्द करण्यात आलं होतं आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर अमिताभ बच्चन यांना तत्काळ आपल्या मुंबईतल्या घरी हलवण्यात आलं. तिथंच ते घरी विश्रांती घेत आहेत. फॅन्सना घरी न येण्याचं आवाहन देखील करण्यात आलेलं आहे. यापूर्वी सुद्धा अमिताभ बच्चन यांना शूटिंग दरम्यान दुखापत झाल्याचे प्रकार घडलेले होते. कुलीच्या शूटिंग दरम्यान त्यांना दुखापत झालेली होती. 26 जुलै 1982 या दिवशी दुर्घटना घडलेली होती आणि त्यांच्या बरगडीला गंभीर दुखापत झाली होती. चित्रपटातील फाईट सीन दरम्यान दुखापत त्यांच्या बरगड्यांना झालेली होती. पोटात ठोसा मारण्याचा सीन होता आणि पुनीत इस्सार यांचा ठोसा त्यांना अत्यंत जोरदारपणे लागला. त्यांची प्रकृती गंभीर बनलेली होती. त्यांना दुखापतीमधनं सावरण्यासाठी बराच वेळ देखील लागलेला होता. अभिनेता सनी देओल सध्या गदर 2 या सिनेमाच्या शूटिंगसाठी महाराष्ट्रातल्या अहमदनगरमध्ये. यावेळेला सनी देओलची एका शेतकऱ्यासोबत भेट झाली. यावेळेला त्या दोघांमध्ये जो संवाद झाला त्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. शेतकरी बैलगाडीवरनं जात असताना सनी देओलनं त्याला थांबवलं आणि शेतकरी देखील सनी देओलला तुम्ही एकदम सनी देओल सारखेच दिसता असं म्हणाला. त्यावर हो मी तोच आहे हे सनी देओल कडून ऐकल्यानंतर शेतकऱ्याला आनंद होतो. या सगळ्या संभाषणाचा हा व्हिडिओ सध्या व्हायरल झालाय. त्यांनी मला थांबवल्यानंतर मग मी आमच्या माझ्याशी बोलले ते. काय नेमकं म्हटलं, काय नेमकं त्यांनी मला नाव विचारलं, माझं नाव काय आहे, नाव विचारलं. मग त्यांनी त्यांच्या फार्म हाऊस विषयी मला बोलले आणि मग शेतीविषयी त्यांना आवड आहे, फार्म हाऊसची त्यांना आवड आहे असं त्यांनी मला सांगितलं. शिर्डीतल्या साई मंदिरातही आज पारंपरिक पद्धतीनं होलिका दहन करण्यात आलं. साई मंदिर परिसरातील गुरुस्थान इथं होळीचं पूजन करत दहन करण्यात आलं. साईबाबांच्या हयातीमध्ये सुरू झालेला होळीचा सण आजही मोठ्या आनंदानं साजरा करण्यात येतोय. साईबाबांच्या मूर्तीला साखरेच्या गाठीचं कडं घालण्यात आलं असून पुरणपोळीचा नैवेद्य देखील दाखवला गेलाय. संपूर्ण देशभरामध्ये प्रसिद्ध असलेल्या काठी इथल्या राजवाडी होळीचा मानाचा बांबू घेऊन पुजारी आणि होळीचे सेवेकरी हे गावाकडे निघालेले आहेत. सातपुड्यातील काठी इथल्या राजवाडी होळी ही संपूर्ण देशामध्ये प्रसिद्ध आहे. काठी इथल्या राजवाडी होळीसाठी लागणारा बांबूचा दांडा आणण्याची शतकोत्तर वर्षांची परंपरा आहे. हा दांडा गुजरात राज्यातल्या जंगलातनं पायपीट करत आणला जातो. हा दांडा आणण्याची पद्धत वंश परंपरागत आहे.
रत्नागिरीमध्ये शिमगोत्सवाचा मोठा उत्साह पाहायला मिळतोय। देवदेवीच्या पालख्या भक्तांच्या भेटीला येत आहेत। खेमदेवीची पालखी भक्तांच्या भेटीला आलेली आहे। किनारपट्टीवरनं देवाची पालखी जात असल्यानं पंचक्रोशीतल्या भक्तांमध्ये उत्साह आहे। देवीची ओटी भरण्यासाठी महिला गर्दी करतायत। रत्नागिरीमध्ये आता शिमगोत्सवाचा उत्साह आता शिगेला पोहोचलाय। आपटी गावची रणभैरी देवीची पालखी भक्तांच्या भेटीला आलेली आहे, त्यामुळे शिमगोत्सवाचा आनंद द्विगुणित झालाय। कोकणाप्रमाणे उर्वरित महाराष्ट्रात सुद्धा होळीची धूम पाहायला मिळते। बीडमधल्या गोर बंजारा समाजात होळीच्या निमित्तानं बंजारा तांड्यांवर पारंपरिक वेशभूषा करत रात्री डफड्याच्या तालावर बंजारा लेंगी गीत गायनात तल्लीन झाल्याचं पाहायला मिळालं। या सणाची पूर्वतयारी 1 ते 1.5 महिन्यांपासूनच सुरू होते। बाजारात मिळणाऱ्या भेसळ आणि रासायनिक रंगांकडे ग्राहकांनी पाठ फिरवल्याचं दिसून येत आहे। अकोल्यातल्या एका शाळेनं विद्यार्थ्यांना नैसर्गिक रंग बनवण्याचे धडे दिलेत। हिरव्या रंगासाठी पालक, लाल रंगासाठी बीटरूट तर पिवळ्या रंगासाठी हळदीचा वापर करण्यात आलाय। या कार्यशाळेत चिमुकल्यांना भाजी आणि हळदीपासून नैसर्गिक रंग तयार करण्याचं प्रशिक्षण दिलं गेलं। यासोबतच नैसर्गिक रंगांचे शरीराला होणारे फायदे आणि त्याचं महत्त्व देखील पटवून दिलं गेलंय। मुंबईतल्या वरळी परिसरातल्या बीडीडी चाळी पुनर्विकासासाठी पाडण्यास सुरुवात झाली आहे। गेल्या 3 पिढ्या इथं लोक उत्साहात होळीचा सण साजरा करतायत। दरवर्षीप्रमाणे यावर्षीही भ्रष्टाचार, महागाई याचा बॅडमॅन तयार करून त्याचं दहन केलं जाणार आहे। वरळी बीडीडी चाळ क्रमांक 78 मधनं याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे यांनी। आपण सध्या आलो आहोत मुंबईच्या वरळी परिसरातील बीडीडी चाळींमध्ये। बीडीडी चाळींमध्ये होळीचा सण म्हणजे शिमगोत्सव खूप मोठ्या उत्साहात साजरा करतात। दरवर्षी या इमारतींच्या मधल्या बाजूला मोठ्या मोठ्या होळ्या तयार केल्या जातात आणि काही ठिकाणच्या होळ्या या प्रतिकात्मक कुठल्या तरी संदेश देणाऱ्या असतात। जसं आपण आता आलोय चाळ नंबर 78च्या जवळ, जिथं या ठिकाणी तुम्ही बघता आहात की मोठी होळी जी आहे ती तयार करण्यात आलेली आहे आणि त्याच्यामध्ये भ्रष्टाचार, गलिच्छ राजकारण, महागाई या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या जाळल्या जाणार आहे। होळी हा सण आपण वाईटावर चांगल्याने केलेली मात म्हणून साजरा करतो। होलिकोत्सव जो आहे, होलिकाचं दहन जे आहे ते झालेलं असतं आणि त्यामुळं हा सण दरवर्षी आपण उत्साहात साजरा करत असतो आणि त्यामुळेच या ठिकाणी अशी प्रतिकात्मक होळी दरवर्षी साजरी केली जाते, बनवली जाते। यावर्षीचं आणखी एक वैशिष्ट्य असं आहे की वरळी बीडीडी चाळ जे आहेत यांचा पुनर्विकास सुरू आहे, त्यामुळे कदाचित ही यावर्षीची शेवटची होळी असणार आहे। त्यानंतर इथं नवीन नवीन मोठ्या इमारती तयार होणार आहे आणि त्यानंतर पुढची होळी जी आहे ती कशी असेल माहिती नाही। आपल्या देशात बघितलं असेल एक वातावरण सगळं राजकारणातलं वगैरे किती एकदम भ्रष्ट, करप्ट सगळं झालेलं आहे। त्याचीच एक जागरूकता म्हणून आम्ही समाजापुढे ठेवली। जुन्या चाळी आणि त्यानंतर होणारे आणि या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींसोबतच दुपारच्या बातम्यांमध्ये आता वेळ झाली इथंच थांबण्याची। ताज्या बातम्या आणि अपडेट्ससाठी बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत।